नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, हा प्रायोजित कार्यक्रम आहे आणि त्यामुळेच आम्हाला तुमचा सहभाग सुद्धा फार महत्त्वाचा आहे। फोन करून आपण या कार्यक्रमात जरूर सहभाग घेऊ शकतात। प्रेक्षको, असं म्हणतात की अहम ब्रह्मास्मी आणि खरंच प्रत्येक या भूमीवरील प्रत्येक अणुरेणूत ही देवत्व आपण म्हणू शकतो किंवा ताकद ही लपलेली असते आणि याच ताकदीचं आपल्याला आपण म्हणू शकतो की प्रत्यंतर किंवा उदाहरणं आपल्या प्राणीमात्रांमध्ये मानवांमध्ये सुद्धा दिसून येतं। कारण एका पेशीतूनच जन्म होऊन अनेक जीव जंतू प्राणी पक्षी इतकंच नाही तर मानवाचा सुद्धा जन्म होतो आणि तिथूनच मानव निर्मिती म्हणू शकतो किंवा प्राणी निर्मिती होत असते। मग एका पेशीमध्ये असलेली ताकद जेव्हा एखादा सजीव तयार करण्यासाठी वापरली जाते तसलीच ती ताकद हे एखादा आजार बरा करण्यासाठी वापरता येऊ शकते का? याच प्रणालीतून स्टेम सेल थेरपी जन्माला आली। पण ही स्टेम सेल थेरपी थोडीशी आपल्याला मॉडर्न वाटते, पण त्या स्टेम सेल थेरपीचा आयुर्वेदाने खूप छान पद्धतीने वापर करून आयुर्वेदिक पद्धतीने अगदी वनस्पतींच्या मदतीने हे आजार अनेक आजार हे बरे केले जातात। मग हे आजार कोणते आहेत, या आजार कसे बरे केले जातात, हे किती कमी वेळात आपल्याला छान इफेक्टिव्ह असे सक्सेस रेट देतात, या सगळ्यांसाठीच खास आपण आजचा विषय निवडला आहे, ती म्हणजे आयुर्वेदातील स्टेम सेल थेरपी। यासाठीच आज आपल्याकडे आलेले आहेत। आपण पुन्हा बघूया गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राम। डॉक्टरांकडे अशी विशेष टेक्निक आहे आणि याच्यासाठीच आज आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर के.व्ही. पाठक यांना। नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टरमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर के.व्ही. पाठक हे परभणी जिल्ह्यातील ताडकळस या गावचे आहेत। त्यांचे वडील हे वैद्य विद्याधर गुरु हे त्या भागातले आयुर्वेदाचार्य होते। वडीलच त्यांचे गुरु म्हणून त्यांनी आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुद्धा सुरू केलेला आहे। डॉक्टर के.व्ही. पाठक यांचे शिक्षण हे शासकीय आयुर्वेदिक कॉलेज नांदेड येथून झालेले आहे। डॉक्टरांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक परिषदेत आपले शोध निबंधचं वाचन करून सर्वांना आश्चर्यचकित केलेलं आहे। विशेष म्हणजे 2012 साली अमेरिकेत झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट अँड हर्बल मेडिसिन मध्ये डॉक्टरांनी मेडिकल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोध निबंधाचे वाचन केले आहे। याशिवायच 2016 मध्ये कोलकाता येथे झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत सुद्धा डॉक्टरांनी प्लांट स्टेम सेल थेरपी या शोध निबंधाचे सादरीकरण करून आयुर्वेदातील संशोधनाचा पाया रचला आहे। प्रेक्षको, विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या विनंतीवरूनच आपल्या संशोधनाचे सादरीकरण डॉक्टरांनी आयुर्वेद मंत्रिमंडळासमोर सादर केले आणि त्यानंतर त्यांनी या संशोधनाचा प्रकार सर्वसामान्यांसाठी सुरू केलेला आहे। आजचा विषय फार महत्त्वपूर्ण आहे प्रेक्षको। आयुर्वेदाने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत, पण स्टेम सेल थेरपी प्लांटने आयुर्वेदानुसार कशी केली जाते, अनेक कॅन्सरपासून आहेत, मेंदूचे विकार असतील, अनेक अशक्य असे जे आजार आहेत ते कसे दुरुस्त केले जातात हे डॉक्टर आपल्याला छान आज समजावणार आहेत। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार डॉक्टर, आपण आयुर्वेदात म्हणू शकतो की अधिक सूक्ष्मता आधीच सूक्ष्मता आहेत आणि त्याच आयुर्वेदातून तुम्ही अतिसूक्ष्मता ही शोधून काढलेली आहे। ही कशी काढलेली आहे? प्लांट सेल थेरपी पर्यंत तुम्ही कसे काय आलेला? वेद आणि विज्ञान याचा मी समन्वय लावण्याचा प्रयत्न केला। यामध्ये वेदातून आलेला आयुर्वेद आणि आयुर्वेदामधून आलेला आयुर्वेदाचा अभ्यास, अथर्ववेदातून हा आयुर्वेदाचा जन्म झाला, उपवेद आयुर्वेद आहे आणि आयुर्वेदामध्ये आयुष्याबद्दलची सगळी माहिती आहे, जीवनाबद्दलची सगळी माहिती आहे आणि जीवनाबद्दलची आणि आयुष्याबद्दलची जी माहिती आयुर्वेदामध्ये आहे, जीवन म्हणजे शरीर इंद्रिय सत्वात्मसंयोगे धारी जीवितम। शरीर, इंद्रिय
मन आणि आत्मा याचा एकत्र संयोग म्हणजे जीवन आहे. बरोबर. तर मन आणि आत्मा याच्याबद्दल आयुर्वेदामध्ये थोडी माहिती सांगितलेली आहे, वेदामध्ये पण माहिती सांगितलेली आहे. आणि शरीरामध्ये जे शरीर बनतंय ह्या शरीराची घडण बांधी ही आयुर्वेदामध्ये सांगितले की हे शरीर त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल या सगळ्यांचं एकत्र संयोग म्हणजे शरीर आहे. नक्कीच. आणि शरीराची बांधणी ही गर्भाशयामध्ये ह्या 3 दोषापासून, त्रिदोषापासून होते. तर ते वात, पित्त आणि कफ असे त्रिदोषाचे आयुर्वेदामध्ये माहिती आलेली आहे. हे त्रिदोष म्हणजे शरीर बनवणारे पॉवर आहेत. मी जे अभ्यास केलाय त्या पद्धतीनं मला ते जाणवलंय. बरोबर आहे. वातदोष, पित्तदोष आणि कफदोष या 3 दोषांनी या शरीराची बांधणी सुरू होते गर्भाशयामध्ये. हे वातदोषांनी स्त्रीबीज आणि पुरुषबीज हे एकत्र संयोगित होत आहे आणि त्यानंतर त्याचा झायगोट फॉर्मेशन होतो. बरोबर. पित्तदोषांनी आपल्या त्या झायगोट मधलं केमिकल पॉवर हे रक्तातून मिळालेलं केमिकल पॉवर त्याला युटिलाइज केलं जातंय आणि त्यापासून काय होते की पेशी निर्मिती होते. बरोबर. आणि पेशी निर्मिती झाल्यानंतर जी पेशी तयार होत्यात ती कफदोषाच्या पॉवरने फिजिकल बॉडी बिल्टअप होते. असा एक थीम आयुर्वेदाचा हे त्रिदोष प्रकृतिकारक आहेत म्हणून सांगितलंय. अशा पद्धतीनं ह्या 3 दोषाचं काम आहे. नक्कीच. त्याबरोबर ह्या 3 दोषापासून सप्तधातू निर्मिती होते. म्हणजे शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ह्या सप्तधातूपासून हे शरीर बिल्टअप होते. आणि 3 मल अशा पद्धतीनं या श्वेत, पुरुष आणि मूत्र हे 3 मल आहेत. ह्या 3 मलापासून ह्या शरीराची काय होते निर्मिती होते. असं शरीर बनते. मग हे शरीर प्राकृत अवस्थेत आहे का विकृत अवस्थेत आहे हे चालतंय कसं की हे शरीर हे प्राकृत अवस्थेमध्ये कसं चालतंय, विकृत अवस्थेमध्ये कसं चालतंय आणि विकृत झालं तर त्या अवस्थेला प्राकृत अवस्था आणण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितले याच्याबद्दल आज आपण थोडी माहिती घेणार आहे. नक्कीच. बरोबर आहे डॉक्टर. तुम्ही खूप छान सांगितलं की जीवन जगण्याचे शास्त्र आहे आयुर्वेद आणि याच्यामध्ये अतिसूक्ष्म असा आधीच आपल्याला आपण म्हणू शकतो अभ्यास आहे. त्यात अतिसूक्ष्मताही तुम्ही आणलेली आहे. या अभ्यासाचा डॉक्टर तुम्ही निदान आणि उपचारामध्ये कसा म्हणजे फायदा करून घेतलेला आहे? आयुर्वेदामध्ये पूर्वी हे आता जे शरीर बनलंय हे शरीर प्राकृत आहे का विकृत आहे हे वैद्य, ऋषीमुनी यांनी एक पद्धत काढली की आपण ह्या शरीराचं परीक्षण कसं करायचं, निदान कसं करायचं. मग खूप लोक त्या पद्धतीनं वैद्य लोक, ऋषीमुनी हे अभ्यास करत करत त्यामध्ये एक नाडी परीक्षण हा प्रकार आला. नाडी परीक्षण म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या हाताच्या डाव्या हाताच्या मनगटावर जी रक्तवाहिनी आहे त्या मनगटावर उजव्या हाताचे 3 बोटं ठेवून त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारे त्या रक्तवाहिनीला टच करून त्या ठिकाणी आतमधलं रक्त कशा प्रकारे शरीराला पोहोचती होतंय याच्यावरून त्याची प्राकृत आणि विकृत अवस्था त्या काळामध्ये वैद्यांनी ह्या 3 बोटांनी डायग्नोसिस केली. मग नाडी परीक्षणामध्ये काय, ह्या रक्तवाहिनीमध्ये काय, ह्या रक्तवाहिनीमध्ये मेंदूने हृदयामध्ये तयार केलेली रक्ताची लाट ही रक्तवाहिनीतून कशा प्रकारे पुढे पुढे जाते, किती पॉवरने जाते, किती फोर्सने जाते, किती फ्रिक्वेन्सीने जाते, किती व्होल्टेजने जाते, एवढा सूक्ष्म अभ्यास त्या काळच्या वैद्यांचा होता.
मग मी याचा अभ्यास करत 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 म्हणलं हे वैद्य नुसत्या बोटाने एवढं डायग्नोसिस करत होते की आपली सर्क्युलेशन प्राकृत आहे का विकृत आहे ह्याचं निदान करायचे. मग याच्यातून मी काढलं की आपण याच्यामध्ये काही जर आपली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन जर काम केलं तर आपल्याला नाडी परीक्षण व्हिजन मध्ये आणता येईल का आणि नाडी परीक्षण हे ग्राफ मध्ये आणता येईल का. अरे वा, हे नक्की. ग्राफ मध्ये आणण्यासाठी, या नाडी परीक्षणाच्या ग्राफ मध्ये आणण्यासाठी नाडी परीक्षण हे काय केलं मी, नाडी परीक्षणावर अभ्यास केला. परत या नाडी परीक्षणामध्ये हे नाडी परीक्षण या अभ्यासामध्ये ह्या पद्धतीने नाडी परीक्षण केलं जातं. त्यानंतर नाडी परीक्षण बोटानी ही टेक्नॉलॉजी आली. हो, ही माहिती. त्यानंतर दुसरी एक टेक्नॉलॉजी आली की ती टेक्नॉलॉजी अशी होती की दोरा हाताला बांधायचा आणि ती रक्तवाहिनी त्या दोऱ्याला किती उचलते, किती सोडते आणि किती स्पीडनं ते रक्त पुढे जाते. अच्छा. याच्यावरून त्या टेक्नॉलॉजीनं नाडी परीक्षण हे आलं. आणि ते नाडी परीक्षण राणी, राजे, महाराजे यांच्या काळामध्ये राणीच्या हाताला स्पर्श करण्याची अनुमती नव्हती. बरोबर. त्यावेळेस ही दोऱ्याची टेक्नॉलॉजी आली आणि त्या दोऱ्याच्या टेक्नॉलॉजीनं राणीच्या हाताला दोरा गुंडाळायचा, तो वैद्याने बाहेर हातात घ्यायचा आणि त्याच्या हलण्यावरून, असोलेशनवरून हे रक्त सर्क्युलेशन प्राकृत आहे का विकृत याचं निदान करायचं. म्हणजे किती अभ्यास होता त्यांचा. ती टेक्नॉलॉजी मी घेतली आणि मी एक सेन्सर डेव्हलप केला. अरे वा. आणि तो नाडीवर ठेवून, त्या सेन्सरला नाडीवर ठेवून त्याचा कनेक्शन मी ऑसिलोस्कोपला दिलं आणि ऑसिलोस्कोपला दिल्यानंतर नक्कीच. म्हणजे ही डॉक्टर खूप छान वेगळी टेक्नॉलॉजी आहे की ज्यात तुम्ही म्हणतायत की नाडी ग्राफ म्हणजे नाडी समजणं हे प्रत्येक वैद्याला कळत असेल तरी त्याचं आपण म्हणू शकतो कागदावर रूपांतरित करणं आणि ते काय म्हणतंय हे शोधून काढणं फार मोठं होतं. अशा प्रकारे त्या यंत्राचं मी बांधणी केली आणि यंत्राची बांधणी केली आणि ह्या यंत्राची बांधणी करून ह्या हातावर मी हा सेन्सर बसवला आणि सेन्सरचं कनेक्शन ऑसिलोस्कोपला दिलं आणि ऑसिलोस्कोपला परत मॉनिटरला, लॅपटॉपला कनेक्शन केलं. तर हा असा ग्राफ या नाडी परीक्षणाचा मला मिळाला आणि ह्या ग्राफवरून मी ही रक्तपुरवठा प्राकृत व्हायला का विकृत व्हायलाय याचं निदान केलं. आणि प्राकृत अवस्थेमध्ये प्रकृती परीक्षण सुद्धा याच्यानेच केलं आणि विकृत अवस्थेमध्ये आपल्या शरीरामधलं काय बिघडलंय, कसं बिघडलंय, ब्रेन बिघडलाय का, सिग्नल बिघडलंय का, सर्क्युलेशन बिघडलंय याचं सुद्धा निदान ह्याच्यापासून मी करून बऱ्याच पेशंटचं मी नाडी परीक्षण करून त्यांच्या विकृतीवर मी ह्या पद्धतीनं काम केलं. असं निदानाचं एक नाडी परीक्षण होऊन नाडी ग्राफ हे नवोदितांसाठी मी आणलंय की हे कॉलेजमध्ये सुद्धा मी प्रेझेंटेशन याचं देणार आहे आणि लोकांना नाडी परीक्षणाचा अभ्यास या डॉक्टरांनी कसा करावा आणि याच्यामध्ये किती निदान फास्ट आणि चांगलं होतंय याबद्दल मी नाडी परीक्षण असं नाडी ग्राफवर आणलं. नक्कीच डॉक्टर. म्हणजे आपण म्हणू शकतो की टेक्नॉलॉजी आहे आणि जेव्हा आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करता येतो तेव्हा त्याचा आपण परिणाम किंवा त्याचा रिझल्ट हा कागदावर आणि त्याच्या आपण म्हणू शकतो की त्याच्या उदाहरणासह दाखवू शकतो. डॉक्टर, तुम्ही नाडी ग्राफ विषयी अजून काय सांगणार आहात की अजून काय ते आपल्याला मार्गदर्शन करू शकते? नाडी परीक्षणामध्ये आणि पल्स एक्झामिनेशन याच्यामध्ये फरक काय ते मी सांगतो तुम्हाला. नक्कीच. या नाडी परीक्षणामधूनच पल्स रेट, पल्स एक्झामिनेशन आलंय. बरोबर. पल्स एक्झामिनेशन पासून नाडी परीक्षण नाही आलं. अगदी बरोबर. त्यामुळं पल्स एक्झामिनेशन मध्ये काय केलं जाते की एका मिनिटामध्ये तुमचं हृदय किती लाटा, वेव्स हे एका मिनिटामध्ये किती पास करायला. बरोबर. फक्त त्याचा रेट समजते. मग हा रेट नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे एवढं त्याच्यावर डायग्नोसिस होत आहे. पण नाडी परीक्षणामध्ये तो एक रक्ताची लाट ही किती वेळात तयार होते आणि किती फ्रिक्वेन्सीनं ती पुढे जाते आणि किती व्होल्टेज घेऊन ती लाट एका चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये जाते याचा अभ्यास
या ग्राफवरून आपल्याला करता येतो. म्हणून या नाडी परीक्षणामध्ये व्हिजनमध्ये सूक्ष्मता आम्ही आणली. म्हणजे एका लाटेमध्ये बरोबर किती क्वांटिटी ऑफ ब्लड आहे, ब्लड आहे. किती फ्रिक्वेन्सीचं ब्लड आहे, किती व्होल्टेजचं ब्लड आहे आणि किती स्पीडनं ती लाट एका चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये चालली याचं टायमिंग सूक्ष्म मायक्रो व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी आणि मायक्रो टाइम मध्ये आपल्याला काढता येते. आणि याच्यावरून रक्त सर्क्युलेशन नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे याची आपल्याला निदान होते. आणि त्या निदानावरून आपल्याला ब्रेन आपला नॉर्मल आहे, हार्ट आपलं नॉर्मल आहे, नर्व मॅनेजमेंट नॉर्मल आहे आणि सर्क्युलेशन नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे ह्याचा ॲट अ ग्लान्स एका क्षणात निदान होते. म्हणून ह्या नाडी परीक्षणाला, नाडी ग्राफला मी महत्व दिलंय. नक्कीच असा याचा उपयोग मी निदानासाठी ह्या असाध्य व्याधीमध्ये निदान कसं करायचं ह्याचा मी वापर करून ते मी साध्य केलं. म्हणजे नुसतं एकच आजार नाही तर अनेक आजार सुद्धा याच्यातून डॉक्टरांना ओळखता येतात आणि त्यामुळे संभाव्य आजार सुद्धा आपण टाळून त्याच्यावर योग्य उपचार घेऊ शकतो. प्रेक्षको, आयुर्वेदातील सूक्ष्म अशी स्टेम सेल थेरपी आहे. नॉर्मली आपण जेव्हा मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये ऐकतो की स्टेम सेल थेरपी, आयुर्वेदातील विशेष काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ती कशी डॉक्टरांनी विकसित केली आणि त्यामुळे अनेक आजार हे कसे पटकन बरे होऊ शकतात, या सगळ्यांवर आपण माहिती घेणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ. गुरु आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. पत्ता गुरु आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पुणे, नळ स्टॉप, गार्डन स्क्वेअर, एरंडवणे. संपर्क 9890020253, 9423562580 किंवा 9970719327. शाखा मुंबई, ठाणे, लोणावळा, पुणे, परभणी. वेबसाईट www.ayurvedstemcelltherapy.com, नाडीपरीक्षण.com. विविध आजारांवर गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ. गुरु आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. पत्ता गुरु आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पुणे, नळ स्टॉप, गार्डन स्क्वेअर, एरंडवणे. संपर्क 9890020253, 9423562580 किंवा 9970719327. शाखा मुंबई, ठाणे, लोणावळा, पुणे, परभणी. वेबसाईट www.ayurvedstemcelltherapy.com, नाडीपरीक्षण.com. विविध आजारांवर गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ. गुरु आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. पत्ता गुरु आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पुणे, नळ स्टॉप, गार्डन स्क्वेअर, एरंडवणे. संपर्क 9890020253, 9423562580 किंवा 9970719327. शाखा मुंबई, ठाणे, लोणावळा, पुणे, परभणी. वेबसाईट www.ayurvedstemcelltherapy.com, नाडीपरीक्षण.com. ब्रेक नंतर प्रेक्षको, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर के.व्ही. पाठक आणि आयुर्वेदातील स्टेम सेल थेरपी ती कशी योग्य पद्धतीने आपण हाताळू शकतो, त्याच्यामुळे अनेक आजार कसे बरे करू शकतो हे आपण बघणार आहोत. प्रेक्षको, बऱ्याच वेळेला अनेक आजार असतात ज्यांना आपण म्हणू शकतो ऑटोइम्युन डिसीज आहेत, मेंदूचे विकार आहेत, बरेच आघातानंतर येणारे आजार असतात, RNA DNA यांच्या त्रासामुळे होणारे आजार आहेत. हे अनेक आजार जे आहेत ते बरे होत नाहीत आणि या वेळेला असं सांगितलं जातं रुग्णाला की आयुष्यभर तुमचे हे आजार हे तुमच्यासोबतच राहणार आहे. पण यासोबतच प्लांट स्टेम सेल थेरपी जेव्हा दिली जाते किंवा स्टेम सेल थेरपी दिली जाते त्यामुळे तो अवयव सुद्धा नीट पद्धतीने हा विकसित होतो आणि विकसित झाल्यानंतर तो आजार हा छानपैकी बरा होतो. इतकंच नाही तर असं पण म्हणू शकतो की एखादा जेव्हा आपल्याला अवयव जातो, याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर पाल आपल्याला माहिती असेल, पाल त्याची शेपटी सोडून देते आणि पुन्हा ती शेपटी तयार होते. असंच काहीतरी मानवाच्या बाबतीत होऊ शकतं का? आपण म्हणू शकतो की आर्टिफिशियल आपण म्हणू शकतो की स्टेम सेलद्वारे कान तयार करणं, नाक तयार करणं याच्यामध्ये माणसाने प्रगती केलेली आहे. पण हीच प्रगती आपल्याला आपल्या आजारांबद्दल आणखीन पुढे घेऊन जाईल का? आजार हे आपले बरे होतील का? डॉक्टर, याद्वारे आम्हाला समजून घ्यायचंय की आयुर्वेद इथे काय करतो. आता सगळेच आयुर्वेदाचार्य आहेत, पण डॉक्टर तुमचा प्रवास हा कसा वेगळा आहे? तुम्ही स्टेम सेल थेरपीकडे कसे वळलात? आयुर्वेदामध्ये वैद्यांनी, ऋषीमुनींनी शरीर जर विकृत झालं तर त्याच्यावर उपचार शोधून सांगितलेले आहेत. त्या उपचारामध्ये औषधी वनस्पतीच्या काही मूळ, खोड, पान, बीज, फ्रूट, फळ ह्या अशा वनस्पतीच्या, औषधी वनस्पतीच्या काही भागापासून एक औषधी
तयार करण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगवेगळे मूळ, खोड, पान याचा वापर केला बरोबर. आणि त्याच्यामध्ये औषधी तत्व आहेत असं त्यांचा अभ्यास आपल्याला जाणवला. त्यानंतर प्रकृती विकृत झाली तर औषधी उपचार एक, त्यानंतर पंचकर्माचा उपचार एक असा शोधून काढला त्यांनी की रक्तमोक्षण, वमन, विरेचन, बस्ती आणि स्नेहनस्वेदन. अशा प्रकारे त्या ऋषीमुनींनी आणि वैद्यांनी ह्या शरीराला विकृत अवस्था प्राप्त झाली तर त्याला प्राकृत अवस्थेमध्ये कसं न्यायचं. मग ह्याच्यासाठी सगळ्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी जी काही लक्षणं आपल्याला दिसली त्याच्यावर उपाय काढला. की समजा आता एखाद्याला टॉयलेट होत नसेल किंवा लघवी होत नसेल त्याचा उपाय काढला, एखाद्याला ताप येत असेल त्याचा उपाय काढला. पण ताप का येते, कुठल्या कारणाने येते आणि त्याच्या शरीरामध्ये तापीमध्ये काय बदल होतो ह्याचा मी अभ्यास केला. अच्छा. आणि त्या बदलावर जर आपण हा उपचार आपण शोधून काढला आणि ते बदल जर नाहीसे झाले तर त्याच्यापासून जे लक्षण आहेत ते आपल्याला कमी करता येते, नील करता येते आणि त्या ऑर्गनला त्या रोगापासून मुक्त करता येते. अशी पूर्वीची उपचार पद्धती होती. मग त्याच्यामध्ये मी मला थोडी टेक्नॉलॉजी आणू आपण. मग टेक्नॉलॉजी आणल्यानंतर त्याच्यामध्ये जे पहिले वैद्य आणि ऋषीमुनी एक 10 15 द्रव्ये एकत्र करायचे आणि एकत्र करून काय करायचे की त्याचं मेडिसिन बनवायचे, औषधी बनवायचे. पण त्यावेळेस ती प्रकृती, त्यावेळेसचे माणसं, त्यावेळेसचे जंगलात राहणारे माणसं ते तेवढे औषधी वनस्पती पचवायचे आणि बरे व्हायचे. बरोबर. पण आताच्या माणसाला आपण ह्याची प्रकृती कशी आहे, ह्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, ह्याची प्रतिकारक शक्ती कशी आहे, त्या पद्धतीनं त्या औषधाचा जर आपण वापर, टेक्नॉलॉजी, त्याच्या फॉर्मेशनमध्ये जर काही बदल केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळेल. नक्कीच. आणि आता तेवढे द्रव्य पचवायची ताकद आताच्या माणसामध्ये नाही. म्हणून काही वेळेस काय होते, औषध दिले तरी आपल्याला रिझल्ट येत नाही. मग आपण फेल, वैद्य फेल का पेशंट फेल का रोगी फेल, रोग फेल, कुठल्या गोष्टीनं तो फेल झाला ह्याचं कोणी आतापर्यंत विचार केला नाही. मी थोडा विचार केला. मग मी म्हणलं याच्यात आणखी सूक्ष्मता आणली तर की या औषधी वनस्पतीचे जे डस्टिंग आहे ती एकत्र करण्याऐवजी ह्याचं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल जर एकत्र केलं तर, आणि हे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल एकत्र करून आपण जर ओरली डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये टाकलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्या बॉडीमध्ये हे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही अशी सिस्टीम आहे आणि ती ब्रेन चालवते आणि त्या ठिकाणी रक्ताचे घटक तयार होते. बरोबर. केमिकल हे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये तयार होते आणि ब्लड तिथून तयार होते, त्या केमिकल पासून ब्लड तयार होते. आणि ही एक आयुर्वेदामध्ये एक आपल्या सिद्धांत आहे सप्तधातू निर्मितीचा की आपण खाल्लेल्या आहारापासून पहिले रस तयार होतो, रक्त तयार होते, मांस तयार होते, मेद तयार होते, अस्थि तयार होत्यात, मज्जा तयार होते आणि शुक्र तयार होते. हा सप्तधातूचा सिद्धांत मी समोर ठेवून मी काय केलं की वेगवेगळ्या वनस्पतीचे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल ओरली घेतले आणि ओरली घेतल्यानंतर त्याचं रूपांतर रक्तात झालं. रक्तापासून बोन मॅरो तयार झाला आणि बोन मॅरो पासून बोन मॅरो रक्ताबरोबर जाऊन बोन मॅरो म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट आणि इतर सेल, की हे मटेरियल रक्ताबरोबर जर पेशीपर्यंत गेलं तर ती पेशी ह्या मटेरियल पासून, ह्या प्रोटीन्स पासून दुसरी पेशी तयार करते. अशा पद्धतीनं मी मदर सेल डेव्हलपमेंट स्टेम सेल थेरपी आपल्याला करता येते का याचा विचार केला. अरे वा, खूप छान. आणि अशा पद्धतीनं मी एखाद्या अवयवामध्ये जी पेशी खराब झाली ती पेशी पहिले क्लीन करायची. म्हणजे ती पेशी का खराब झाली, ती पेशी सर्क्युलेशननं खराब झाली का, ती पेशी अपघाताने खराब झाली का, ती पेशी इन्फेक्शननं खराब झाली की ती पेशी जेनेटिकली डिसऑर्डरनं खराब झाली, याचा मी आणखी विचार केला.
जे जे अडथळे येतील त्याच्यावर डॉक्टर तुम्ही विचार करत गेला आणि ती स्टेम सेल थेरपी ही जन्माला आली. ह्या पद्धतीनं ह्या स्टेम सेल थेरपीचा थोडा मी जन्म घालण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुढे ती जर पेशी सर्क्युलेशन खराब झाली असेल तर ती पेशी मदर बनू शकत नाही. अच्छा. ती पेशी अपघाताने इंजुरीनं खराब झाली असेल तर ती पेशी मदर बनू शकत नाही. म्हणजे ती चाइल्ड तयार करू शकत नाही. बरोबर. ती पेशी इन्फेक्शन खराब झाली असेल तरी ती आई बनू शकत नाही. आणि ती पेशी त्याच्यामधले डीएनए आरएनए खराब झाली असतील, अनुवंशिक चेंज झाला असेल तरी ती पेशी आई बनू शकत नाही. बरोबर. अशा मी 5 कारणांचा विचार केला आणि कोणत्या कारणाने ती पेशी खराब झाली त्या कारणाचा विचार करून मी आधी ब्लड सर्क्युलेशन चांगलं केलं, त्या पेशीमध्ये युटिलायझेशन ऑफ ब्लड हे चांगलं केलं आणि त्यानंतर त्या पेशीपासून मी मदर सेल तयार होत्यात का याचं क्लिनिकल ट्रायल घेतलं. आणि बऱ्याच पेशींमध्ये, विकृत झालेल्या असाध्य आजाराच्या पेशींमध्ये ही मला पद्धत वापरलेली उपयोगी पडली आणि बऱ्याच पेशी इन्फेक्टेड झालेल्या, बऱ्याच पेशी मदर सेल न बनणाऱ्या आणि ज्या पेशी डॅमेज झाल्यात तिची जी कमजोर पेशी आहे तिचं जर सर्क्युलेशन चांगलं झालं तर ती चाइल्ड बनू शकते, मदर सेल बनू शकते. अशी स्टेम सेल थेरपी आपल्याला जगाला देता येते का याचा मी विचार केला आणि त्या पद्धतीने मी आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीकडे वळलो. नक्कीच. आता डॉक्टर, सगळ्या आपल्या जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल, डॉक्टर तुम्ही कुठले कुठले आपण आजार या स्टेम सेल थेरपीने बरे करू शकतो? आपल्या शरीरामध्ये जे विकृत लक्षणं आपल्याला दिसतात त्याला सध्या आपल्या पॅथीमध्ये आपण हे रोग म्हणलेले आहे. बरोबर आहे. पण रोगापेक्षा डिसऑर्डरवर जर काम केलं तर रोग आपोआप कमी होतो. अगदी बरोबर. मग मी डिसऑर्डरकडे वळलो. आता पहिला पेशंट मी सेरेब्रल पाल्सीचा घेतला. हा नक्कीच. तर त्या पेशंटमध्ये मी आधी त्याचे कारण सर्च केले की याचा ब्रेन, या सेरेब्रल पाल्सीमध्ये याचा ब्रेन, या पेशंटचा ब्रेन कशामुळे खराब झाला. तर काहींचा ब्रेन अपघाताने खराब होतो, काहींचा ब्रेन मार लागल्यामुळे खराब होतो, बरोबर, काहीचा ब्रेन पडल्यामुळे खराब होतो, काहीचा ब्रेन जन्मताना ओढातानी झाली तरी पण खराब होतो. अच्छा. आणि या अपघाती खराबीमध्ये हा ब्रेनचा प्रकार मला या सेरेब्रल पाल्सीमध्ये ह्या पेशंटमध्ये तिचा ब्रेनचा प्रकार हा ओढातानीने खराब झाला आणि त्या ब्रेनमध्ये सर्क्युलेशन खराब झालं आणि सर्क्युलेशन खराब झाल्यामुळं ब्रेनच्या पेशी काय झाल्या, ड्राय झाल्या, सुकल्या. हे मी एमआरआय करून, तिचा व्हेनस सायनसचा एमआरआय करून, सायनसचा एमआरआय करून पाहिलं आणि त्याच्यामध्ये मला सायनस ड्राय झालेलं दिसलं, हायपोप्लॅस्टिक दिसलं आणि त्या याच्यावर मी ह्या पद्धतीनं आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीची प्रोसेस वापरली आणि प्रोसेस वापरून आधी तिच्या रक्तवाहिन्या चांगल्या केल्या, व्हेनस सायनस चांगलं केलं, रक्त सर्क्युलेशन चांगलं केलं आणि चांगलं रक्त गेल्यामुळं मेंदूमध्ये परत मोटार न्यूरॉन जनरेट झाले, करंट जनरेट झालं आणि मेंदू बिल्टअप झाला आणि सेरेब्रल पाल्सीमधून हा पेशंट बाहेर निघाला. अशा पद्धतीनं मी सेरेब्रल पाल्सीवर उपाय केला. नक्कीच. प्रेक्षक, आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत, कारण जेव्हा आपल्याला अनेक आजार म्हणतात तेव्हा सर्वसामान्यांसाठी हृदयरोग आहे, कॅन्सर आहे किंवा अनेक आजार आहेत ज्या आजारांमधून आपण लवकर बाहेर पडू शकतो यावर सुद्धा डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ. गुरु आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. पत्ता गुरु आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे, नळ स्टॉप, गार्डन स्क्वेअर, एरंडवणे. संपर्क 9890020253, 9423562580 किंवा 9970719327. शाखा मुंबई, ठाणे, लोणावळा, पुणे, परभणी. वेबसाईट www.ayurvedstemcelltherapy.com, नाडीपरीक्षण.com. विविध आजारांवर गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ. गुरु आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. पत्ता गुरु आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे,
नळ स्टॉप, गार्डन स्क्वेअर, एरंडवणे. संपर्क 9890020253, 9423562580 किंवा 9970719327. शाखा मुंबई, ठाणे, लोणावळा, पुणे, परभणी. वेबसाईट www.ayurvedstemcelltherapy.com, नाडीपरीक्षण.com. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गुरु आयुर्वेद स्टेमसेल थेरपी आणि नाडीग्राफ याच्यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर के.व्ही. पाठक आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुम्ही ब्रेकला जाण्याआधी आम्हाला सांगितलं सेरेब्रल पाल्सीचं, तर त्याविषयी आम्हाला सांगू शकतात का स्लाइडद्वारे अजून थोडं? तर मी एका सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटवर उपाय केला आणि तिच्या ब्रेन मधलं सर्क्युलेशन चांगलं केलं. तिच्या ब्रेनमध्ये डेड झालेले सेल गेल्या, पण कमजोर पेशींनी मदर सेल बनवून तिचा ब्रेन बिल्टअप केला. आणि त्या पेशंटचा आपण एक स्लाइड बघूया. नक्कीच. आता सर ही स्लाइड दुसरी जी slide आलेली आहे, या स्लाइडद्वारे slide आपण करा ना. बरं नक्कीच दुसरी आपण slide सर लावली स्लाइड आपण बघूया. सर पुढे आपण काय सांगणार ही आहात? स्लाइड लावा. ही स्लाइड घ्या म्हणा. सर, आपण जेव्हा सेरेब्रल पाल्सी म्हणतो तेव्हा बऱ्याच वेळेला हे आजार आपण म्हणू शकतो की हे बरे होत नाहीत. नक्कीच. डॉक्टर, ही घ्या म्हणा त्यांना. मस्क्युलर डिस्ट्रॉफी विषयी आपण काय सांगणार आहात? एक एक तिथं राहू द्या म्हणा त्याला स्टॉकमध्ये. डॉक्टर, आपण जेव्हा या सगळ्या आजारांविषयी बोलतो, बऱ्याच वेळेला मेंदूचे आजार हे बरे होत नाही असं म्हणतात. तर स्टेमसेल थेरपी तुम्ही जेव्हा दिली तेव्हा सुरुवातीला असं वाटलं का की ह्यांना फार वेळ लागतोय किंवा कमी वेळातही आपण बरे करू शकतो या रुग्णांना? एक मी याच्यामध्ये ही पद्धत डेव्हलप करण्याच्या आधी मी काय केलं की ही आजाराचा प्रकार हा कुठल्या कारणाने आला ह्या कारणावर मी आधी जास्त विचार केला. आणि आतापर्यंत मला जे असाध्य रोग ज्या पेशंटमध्ये जाणवले, जसं मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी, त्याच्यानंतर हायपर ऍक्टिव्ह, ऑटिस्टिक, त्यानंतर डीएमडी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ब्रेन ॲट्रॉफी, अशा डिसीजमध्ये मला एक बेसिक काय मिळालं की त्या पेशंटला कुठल्या तरी कारणाने अपघात झालेला मला आढळला. आणि आपली बॉडी 90% ही अपघाताने डिसीज तयार करते. अच्छा. म्हणून मी फिजिकल डॅमेज मध्ये ओढलो. आणि फिजिकल डॅमेज हे पेशी बिल्टअप करून कव्हर करता येते. की हे आयुर्वेदामधून मी पेशी बिल्टअप करणं, पेशी तयार करणं, मूळ पेशी वाढवणं आणि त्या पेशींचं मॅच्युअर्ड करून त्या अवयवाचं विकृत लक्षण प्राकृत करणं आणि रोग नाहीसा करणं असं मी पाहिलं. तर सेरेब्रल पाल्सीमध्ये मला मॅक्सिमम आतापर्यंत कमीत कमी 10 ते 15 हजार पेशंट माझ्याकडे सेरेब्रल पाल्सीचे आहेत. हो, नक्कीच. आपण या स्लाइडद्वारे बघू हा, शकतो. डॉक्टर slide आपल्याला एक स्लाइड दाखवतात. तर याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सीचे जे पेशंट आहेत हे पेशंट अशा पद्धतीने एक एक स्लाइड हे करा. नक्कीच. डॉक्टर, आपण आपले स्लाइड तर आपण दाखवूयाच आपल्या रुग्णांना, पण आपण पुढचे आपण आजार करूया की जेव्हा हे आजार आहेत, हे आजार आणखीन कमी वेळात कसे बरे होतात हे सुद्धा तुम्ही सांगू शकतात याद्वारे. असे एक प्रत्येक आजाराचं आपण एक थोडं आपण घेऊया. discuss नक्कीच. करूया. पहिलं झालं सेरेब्रल पाल्सी. दुसरा आजार झाला मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये मला जो बेसिक कॉज सापडलाय तो मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये काय झालंय की मसल मधली शक्ती नाहीशी होते. मसलमध्ये ड्रायनेसपणा येतो आणि मसलमध्ये ड्रायनेसपणा आला की त्या पेशंटला ते मसल सपोर्ट करत नाही. मग हे मसल कुठल्या कारणाने खराब झाले हे कोणीही बघितलं नाही. अच्छा. आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की हे मसल्स डीएमडी मधले अनुवंशिक जेनेटिकल डिसऑर्डर आहे. तर मी पाहिलं की जेनेटिकल डिसऑर्डर ज्यावेळेस असते त्यावेळेस फिजिकल बॉडी ही नॉर्मल पाहिजे. मग मला ती फिजिकल बॉडी डिसऑर्डर मध्ये दिसली, त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्डची रचना डिसऑर्डर मध्ये दिसली, ब्रेन सर्क्युलेशनची रचना डिसऑर्डर मध्ये दिसली आणि हाडांचं सर्क्युलेशन, मसलचं सर्क्युलेशन डिसऑर्डर मध्ये दिसलं. मग हे डिसऑर्डर मध्ये गेल्यानंतर हे फिजिकल डॅमेज झालं. बरोबर. मग अशा मी बऱ्याच पेशंटवर फिजिकल डॅमेज असलेल्या पेशंटवर उपाय करून पाहिला तर डीएमडी मध्ये, मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये मसल टोन आला,
त्या पेशंटला उठता बसता आलं, चालता आलं, पायऱ्या चढता आल्या आणि त्याला चांगलं लाईफ मिळालं. एक माझ्याकडे पेशंट होता आणि त्याच्यामध्ये तो 9वी पासून माझ्याकडे होता. 9वी पासून माझ्याकडे होता. त्या 9वी पासून त्या पेशंटला काय केलं मी, ऍक्टिव्हेट केलं मस्क्युलर डिस्ट्रॉफीसाठी. त्यांनी मॉडर्नचे सुद्धा 3 सायकल घेतले होते. तो पेशंट मी 9वी पासून आणला. त्यावेळेस त्याची परिस्थिती अशी होती की त्याला हातात पेन धरता येत नव्हती, त्याला लिहिता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. तर तो पेशंट 9वी पासून 12वी पास झाला, पेपर लिहिला, 12वी पास होऊन इंजिनिअरिंग झाला आणि इंजिनियर होऊन तो आता चांगल्या प्रकारे इंजिनियर मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा पेशंट या पद्धतीनं इंजिनियर झाला. हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये मी असं काम केलं. सर हाच पेशंट आहे का? हाच पेशंट आहे. तो स्टॉप करा म्हणत आहे. बरोबर आहे सर. म्हणजे हा पेशंट आहे. हा पेशंट आता इंजिनियर झालाय. अरे वा. आणि हा 9वीला असताना माझ्याकडे आला होता आणि याची परिस्थिती इतकी बेकार होती की या आयुष्य संपलं म्हणून याचे 3 सायकल मॉडर्नचे दिलेले होते स्टेम सेलचे आणि मी त्याला आतापर्यंत ट्रीटमेंट केली आणि त्याचं जीवन मी चांगलं केलं. नक्कीच. दुसरा पेशंट आहे आपल्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा, सेरेब्रल पाल्सीचा आणि तिसरा पेशंट आहे. तिसरी स्लाइड टाका म्हणा त्यांना. तिसरी स्लाइड सर आपले येतीलच, पण तिसरा पेशंट आपण पाहिला तो पेशंट आहे डायबिटीज टाईप 1. तर डायबिटीज टाईप 1 मध्ये काय झालंय की एक पेशंट माझ्याकडे आली होती की तिचं टाईप 1 डायबिटीज होता, इन्सुलिन चालू होतं. तिच्यावर मी बरेच दिवस ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट केल्यानंतर त्या पेशंटला ती पेशंट चांगली झाली. हीच पेशंट आहे ती डायबिटीजची. तर ही पेशंट माझ्याकडे 7वी 8वीला असताना आली. अच्छा. हिला टाईप 1 डायबिटीज होता. हिचं इन्सुलिन बंद झालं. आता थोडं इन्सुलिन चालू असेल. आता तर ती कम्प्लीट इन्सुलिन बंद झाले. तिची बॉडी चांगली झाली. ती आता लेक्चरर म्हणून लागली. अरे वा. तर असं एक टाईप 1 डायबिटीजचा पेशंट माझ्याकडे या स्टेमसेल थेरपीनं बरेच कमीत कमी 15 ते 20 टाईप 1 डायबिटीजचे पेशंट चांगले झाले. म्हणजे सर आता हे रुग्ण कुठलंही इन्सुलिन घेत नाहीये, औषधं घेत नाहीये, जे बाकी व्यक्ती जसं आपलं आयुष्य जगतायत, गोड खातायत, नॉर्मल आयुष्य जगायला नाही गोड खातायत, तसंही तेही गोड ती खातायत. पुरणाची पोळी पण खाते. म्हणजे हे सांगण्यामागे मुद्दा हा आहे प्रेक्षको, की एखादी पेशी काम करत नाहीये, वयोमानानुसार काम करत नसेल, आघातानुसार करत नसेल, तर ही पेशी पुन्हा नीट करून त्या जागी पुन्हा ती पेशी अगदी आपण म्हणू शकतो की नीट करून तो अवयव नीट करणं हे स्टेमसेल थेरपीचं काम आहे. हेच डॉक्टरांनी आपल्या थेरपीद्वारे सांगितलं आहे. अजून कुठले आजार आहेत ते डॉक्टर बरे करू शकतात हे आपण बघणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ. गुरु आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. पत्ता गुरु आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे, नळ स्टॉप, गार्डन स्क्वेअर, एरंडवणे. संपर्क 9890020253, 9423562580 किंवा 9970719327. शाखा मुंबई, ठाणे, लोणावळा, पुणे, परभणी. वेबसाईट www.ayurvedstemcelltherapy.com, नाडीपरीक्षण.com. विविध आजारांवर गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ. गुरु आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. पत्ता गुरु आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे, नळ स्टॉप, गार्डन स्क्वेअर, एरंडवणे. संपर्क 9890020253, 9423562580 किंवा 9970719327. शाखा मुंबई, ठाणे, लोणावळा, पुणे, परभणी. वेबसाईट www.ayurvedstemcelltherapy.com, नाडीपरीक्षण.com. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर के.व्ही. पाठक आपल्या सोबत आहेत आणि आयुर्वेदातील सूक्ष्म प्लांट सेल थेरपी याविषयी डॉक्टर आपल्याला माहिती देतात. प्रेक्षको, डॉक्टरांनी आपल्याला अनेक आजार सांगितले, जे आजार बरे करू शकण्याची ताकद ही स्टेम सेल थेरपीमध्ये आहे. डॉक्टर, तुमच्या आयुर्वेदातल्या सूक्ष्म अशा थेरपीने ते बरे झालेले आहे. तुम्ही डायबिटीज मलायटिस सांगितलं, ज्याच्यामुळे इन्सुलिन गेली, तो व्यक्ती छान त्याचं आयुष्य जगतो आहे. आपण सांगू शकतो की मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा, सेरेब्रल पाल्सी सारखे पेशंट बरे झालेले आहेत. लाखो रुग्ण आहेत तुमच्याकडे. अजून सर कुठले पुढचे आजार आहेत? या पुढच्या आजारात ऍक्सिडेंटमध्ये एक पेशंट डॅमेज झाला होता आणि तो पेशंट डॅमेज झाल्यानंतर मी त्या पेशंटला 3 ते 4 वर्ष त्याचे सगळे अवयव तयार करून दिले. अच्छा. त्याला त्याचा डायबिटीज मधून बाहेर काढला आणि तो पेशंट ह्या परिस्थितीमध्ये आलाय. हा पेशंट असा होता. अच्छा. आणि ह्या पेशंटला ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या पद्धतीत आला
मला 6 वर्ष लागले, पण ह्याचे सगळे अवयव, ह्याचे सगळे ऑर्गन, ह्याची डायबिटीज गेलं, सगळं गेलं. या ऍक्सिडेंटचा दुसरा एक पेशंट आहे साईडला, तो पण ऍक्सिडेंटमध्ये डॅमेज झाला होता, शुगर वाढली होती, त्याचं पण नॉर्मल झालं आणि तो पण अशा पद्धतीनं त्याचं चांगलं जीवन ह्या स्टेम सेलनं जगायला लागला. त्याच्यानंतरचा पेशंट आहे सोरायसिसचा. सोरायसिस. तर हा सोरायसिसचा 100% सोरायसिस झालेला पेशंट होता हा, आणि हा पेशंट पूर्णतः सगळं शरीर त्याचं सोरायसिसनं डॅमेज झालं होतं. असे जवळपास माझ्याकडे 101 पेशंट 100% सोरायसिस झालेले अशा पद्धतीनं क्लीन झाले. आणि तो इंजिनियर आहे, इतका परेशान होता, त्याची खाज कमी झाली, त्याचे पॅच कमी झाले आणि त्याला स्किन मधून त्याला नवीन स्किन तयार झाली. ही स्टेम सेल थेरपी फार महत्वाची आहे. त्याच्यानंतरचा पेशंट आहे हे सेरेब्रल पाल्सीचा, सेरेब्रल ब्रेन ॲट्रॉफीचा. ही बाई ब्रेन ॲट्रॉफीची होती आणि या बाईला ब्रेन ॲट्रॉफी झाली. काही समजत नव्हतं, काही कळत नव्हतं. आपल्याकडं तिनं 6 महिने ट्रीटमेंट घेतली. ती आपल्या मुलाला ओळखू शकली, उभं राहत नव्हतं, उभं राहिली, चालली. ब्रेन ॲट्रॉफीची पेशंट चांगली झाली. ह्या पद्धतीनं ब्रेन डॅमेज झाला, बिल्टअप झाला आपल्या याच्यानी. हा पेशंट, पुढचा पेशंट आहे म्हणजे ब्रेन सेरेब्रल पाल्सी. बरोबर सर. ब्रेन ॲट्रॉफी पासून सुद्धा आपल्याला आपण म्हणू शकतो की प्रत्येक पेशी, स्नायू, नर्व्ज आहेत, अगदी हाडांची सुद्धा आपण झीज भरून काढून तो व्यक्ती हा पूर्ववत होऊ शकतो आणि पूर्ववत त्याची कामं करू शकतो. बरोबर आहे. आणि ही सगळी स्टेम सेल थेरपीने आपण पुढे आणलेलं करू शकतो. आता डॉक्टर, प्रत्येक पेशंटला सुद्धा असं वाटत असेल की खूप काळ लागतो का हे बरं व्हायला, तर तसे काही जादू आहे का की कमी वेळातही तुम्हाला अगदी रिझल्ट दिसलेले आहेत? मला एवढे रिझल्ट फास्ट मिळालेत. ब्रेन ॲट्रॉफीमध्ये पेशंटला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. एक 3 महिन्याच्या पिरियडमध्ये त्याचं उठण्या बसण्यामध्ये फरक पडला. त्याला बोलता येत नव्हतं, समजत नव्हतं काही, त्याचा आवाज आला, वोकल सॅकला मसल टोन आला, बोलता आलं. पार्किन्सन डायग्नोसिस केलेल्या पेशंटला ब्रेन ॲट्रॉफीमध्ये मी ट्रीटमेंट केली. ब्रेन डॅमेज झालेला बिल्टअप झाला, सर्क्युलेशन चांगलं झालं, ब्रेन सेल तयार झाल्या, इलेक्ट्रिसिटी वाढली, मोटार न्यूरॉन जनरेशन वाढलं, पॉवर वाढलं. ब्रेन ॲट्रॉफीमध्ये सुद्धा असा इतका फास्ट रिझल्ट आला मला, सगळ्याच याच्यामध्ये इतका फास्ट रिझल्ट आहे. 3-3 महिन्यामध्ये ऑटिस्टिकचे पेशंट, ऑटिझमचा पेशंट, माझ्याकडे आलेले पेशंट आतापर्यंत 1000च्या वर ऑटिझमचे पेशंट आहेत. 3-3 महिन्यामध्ये त्यांचं ब्रेनचं सर्क्युलेशन मी पहिले क्लीन केलं, त्याच्यानंतर त्याची वेदना कमी केली आणि त्यानंतर त्याच्या ब्रेनच्या सेल बिल्टअप झाल्या आणि त्याचे कम्युनिकेशन वाढलं आणि तो ऑटिझममधून बाहेर पडला. त्याच्यानंतर माइंड डिसऑर्डर, त्याच्यानंतर मी एका पेशंटला हिप जॉईंट नेक्रोसिस झाला होता. अच्छा. त्या पेशंटला तर 1 महिन्याच्या आत त्याचे पेन कमी झाले, त्याच्या सेल बिल्टअप झाल्या आणि त्याला चालता आलं. एवढं हे मस्क्युलर हिप जॉईंट नेक्रोसिस मधल्या पेशंटमध्ये मला रिझल्ट आले. अशा पद्धतीनं मी वेगवेगळ्या डिसीजमध्ये काम केलं, वेगवेगळ्या रोगांमध्ये काम केलं, रोग निर्मितीमध्ये काम केलं आणि या वेगवेगळ्या कारणाने आलेली रोगाची निर्मिती या स्टेम सेल थेरपीनं मी चांगली करून मी आतापर्यंत 50,000 लोकांपर्यंत ही स्टेम सेल थेरपी पोहोचवली आणि जवळपास लहान मुलांना मी 50,000 लहान मुलांना जीवन दिलं, त्यांच्या कुटुंबाला जीवन दिलं. सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिझमच्या लेकरांचं जीवन फार बेकार असते, कुटुंबाचं पण जीवन बेकार असते, पण माझ्या हाताने या पेशंटला खूप चांगले रिझल्ट आले. अशा प्रकारचे जर तुमच्याकडे पेशंट असतील, मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे, ब्रेन ॲट्रॉफीचे, अपघाताचे, त्यानंतर ऑटिझमचे, त्यानंतर सोरेसिसचे, त्यानंतर डायबिटीजचे, जॉईंट पेनचे, आरए पॉझिटिव्हचे, ह्या सगळ्या पेशंटला मी 3-3 महिन्यामध्ये नॉर्मलकडे आणलं आणि चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना मी ही स्टेम सेल थेरपी उपयोगी पाडली. कॅन्सरवर पण मी उपाय करून पाहिला. कॅन्सरची गाठ डिझॉल्व्ह करून मी कॅन्सरवर सुद्धा मला चांगले रिझल्ट आले. त्यानंतर हिप जॉईंट रिप्लेसमेंट, त्यामध्ये सुद्धा मला चांगले रिझल्ट आले आणि ऑपरेशन केलेले जे मणके आहेत त्याचे पेन आणि त्याचे कंट्रोल याच्याने आपल्याला चांगल्या प्रकारे आले. अशा प्रकारे मी जवळपास जगात ज्या रोगाला ट्रीटमेंट नाही अशा हरेक रोगावर मी ट्रीटमेंट करून पाहिली.
तुमच्याकडे कुठल्या रोगाचे पेशंट आहेत, माझ्याकडे हे फोन नंबर दिलेला आहे, त्या ह्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा किंवा मला फोनवर कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपला तुमचे डिटेल्स पाठवा. या व्हॉट्सअपवर तुम्ही डिटेल्स आल्यानंतर तुम्ही मला तपासण्यासाठी वेळ द्या. माझ्याकडे मला पण वेळ द्या. नक्कीच. जसं सगळ्यांना वेळ दिला तसा मला पण वेळ नक्कीच द्या. डॉक्टर, आणि थोडासा अशा तुम्हाला पद्धतीने तुम्ही- आत्ताच एक फोन आलेला आहे, आपण फोन घेऊया पटकन. किरण सावर्डे बोलतात मुंबई इथून. नमस्कार किरणजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. मला विचारायचं हा, होतं हा. की स्टेनलेसच्या ट्रीटमेंटने हे म्हणजे शरीराच्या चरबीच्या गाठी किंवा स्टोन हा आजार बरा होतो का? बरं, ठीक आहे. किडनी स्टोन. धन्यवाद किरणजी. काय सांगणार डॉक्टर की स्टोन तयार होणं आणि शरीराच्या चरबीच्या गाठी आहेत? या पद्धतीचे माझ्याकडे 8-10 पेशंट मी क्लिनिकल ट्रायलला घेतले. शरीरावर कोळशाच्या गाठी, कोळशासारख्या गाठी आलेल्या, त्या गाठी डिझॉल्व्ह होऊन त्याला चांगली स्किन आली. आणि स्टोन का क्रिएट होतो याचा मी बेस काढला की त्या ऑर्गनचं सर्क्युलेशन स्लो होते किंवा स्टॉप होते आणि ते सॅच्युरेशन स्टोनमध्ये रूपांतरित होते. तर या ठिकाणी आपल्याला या स्टेम सेल थेरपी थ्रू आपल्याला सिग्नल ऍक्टिव्हेट करावं लागते, सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट करावं लागते, ड्रेनेज लाईन ऍक्टिव्हेट करावं लागते आणि त्यानंतर ही पेशी तयार होत्यात आणि अशा पद्धतीनं तो रोग नाहीसा होऊ शकतो. अशा बऱ्याच पेशंटचे माझ्याकडे अनुभव आहेत. तुम्ही पण तुमच्याकडे पेशंट असतील तर एकदा मला दाखवायला आणा आणि दाखवायला आणल्यानंतर मग त्याच्यावर आपण उपाय होतो की नाही हे आधी तपासल्याशिवाय सांगता येत नाही. आणि कशा पद्धतीनं डॅमेज झाले, कुठल्या कारणाने डॅमेज झाले हे कारण आपल्याकडे आल्याशिवाय त्याच्यावर उपाय आपल्याला हे स्टेम सेलचा करता येत नाही. नक्कीच डॉक्टर, अनेक आजार आहेत जे तुम्ही बरे करू शकतात. आपण हृदयरोग सुद्धा आहेत, तो सुद्धा बरा करू शकतो. त्याची झालेली पेशींची जी हानी आहे ती सुद्धा स्टेम सेल थेरपीने भरून काढू शकतो. डॉक्टर, तुम्ही मार्गदर्शन म्हणून आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काय सांगणार आहात? मी एक माझी पद्धत जी आता मी आणली आहे आयुर्वेदातून, ह्या पद्धतीमुळं पेशंटलाही चांगलं जीवन मिळालंय आणि त्याच्या पाल्यालाही, त्याच्या नातेवाईकालाही आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा त्यांचं जीवन बदलायलंय. अशा पद्धतीनं ह्या पद्धतीचा उपयोग हे समाजामध्ये एक चांगलं जीवन मिळण्यासाठी व्हायलाय. ह्या पद्धतीनं तुम्ही माझा उपयोग करून घ्या आणि तुमच्या लेकरांचं, तुमच्या मुलांचं आणि तुमचं जे काही आरोग्य विकृत झालेलं आहे ते माझ्याकडनं या स्टेम सेल थेरपी मार्फत प्राकृत करून घ्या. तुम्हाला मी चांगलं जीवन देण्यासाठी ही थेरपी आणलेली आहे, याचा तुम्ही उपयोग करून घ्या. नक्कीच. प्रेक्षको, असं म्हटलं जातं जे पिंडी ते ब्रह्मांडी, आणि खरंच जी ब्रह्मांडात ताकद आहे तेच एखाद्या पेशीमध्ये आहे. पण तीच जी ताकद आहे तीच डॉक्टरांनी आयुर्वेदाच्या स्टेम सेल थेरपीने जाणली आणि त्याच्याने नुसते आजारच बरे करणे नाही तर अनेक असे अवयव सुद्धा निकामी होणारे ते डॉक्टरांनी दुरुस्त केलेले आहेत आणि याच्यातूनच डॉक्टरांनी वेगवेगळी थेरपी सुद्धा आपल्या समोर आणलेली आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या रुग्णांसाठी, आमच्या पेशंटसाठी छान अशी माहिती दिली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते. हॅलो डॉक्टर आणि दूरदर्शन सह्याद्रीतर्फे सुद्धा मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राम, गुरु आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. पत्ता गुरु आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पुणे, नळ स्टॉप, गार्डन स्क्वेअर, एरंडवणे. संपर्क 9890020253, 9423562580 किंवा 9970719327. शाखा मुंबई, ठाणे, लोणावळा, पुणे, परभणी. वेबसाईट www.ayurvedstemcelltherapy.com, नाडीपरीक्षण.com.